महापालिकेच्या प्रत्येक पंचवार्षिक निवडणुकीमध्ये सर्वाधिक लक्ष लागतं ते म्हणजे मध्यवर्ती शहरातील माळीवाडा परिसरातील लढतींकडे। कारण याच मध्यवर्ती शहरातील अनेक दिग्गजांनी महापालिकेवर आपला झेंडा फडकवलाय, महापालिकेची सत्ता उपभोगली आहे। परंतु शिवसेना उपनेते दिवंगत अनिल भैया राठोड यांच्या निधनानंतर मध्यवर्ती शहरातील शिवसेनेला ग्रहण लागलं। अनेकांनी ठाकरेंना रामराम ठोकत स्वार्थासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला। शिवसेनेची 2 शकलं झाल्यानंतर पहिल्यांदाच महापालिका निवडणूक होत असल्याने शिवसैनिक ठाकरे सेनेला सोडचिठ्ठी देणाऱ्या जागा दाबणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। महापालिकेत महत्त्वाची पदं देऊनच स्वर्गीय अनिल राठोड यांच्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्यांना मतदार जागा दाखवणार का? 30-35 वर्ष नगरसेवक पदावर राहूनही प्रभागातील समस्या सुटलेल्या नाहीयेत। मतं देऊनही मतदारांनी मोठी चूक केली आहे का? माजी आमदार राठोड यांच्या पाठीत कुणी खंजीर खुपसलंय? नगरसेवक स्वार्थासाठी ठाकरे सेनेतून बाहेर पडले का? कोण पडणार शिंदे सेनेतून बाहेर? कुणाच्या उमेदवाराची झालीये मोठी अडचण? कोण उतरवणार सौभाग्यवतीला निवडणुकीच्या रिंगणात? छिंदम बंधू अविनाश घुले, सुभाष लोंढेंनी का निवडला हा प्रभाग? पाहूया याबाबत स्पेशल रिपोर्ट। नमस्कार, मी ऋतुजा, आपण पाहत आहात नगर न्यूज 24। सर्वात अगोदर आपण प्रभाग क्रमांक 10 ते 13 मधील आरक्षणावर नजर टाकूया। प्रभाग 10 मध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग सर्वसाधारण महिला 2 जागा आणि सर्वसाधारण असे आरक्षण निघालय। प्रभाग 11 मध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग सर्वसाधारण महिला 2 जागा आणि सर्वसाधारण आरक्षण निघालय। प्रभाग 12 मध्ये नागरिकांचा प्रवर्ग महिला सर्वसाधारण महिला आणि सर्वसाधारण 2 जागा आहेत। प्रभाग 13 मध्ये अनुसूचित जाती नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला सर्वसाधारण महिला आणि सर्वसाधारण असं आरक्षण निघालय। कोणत्या प्रभागातून कोण निवडणुकीच्या रिंगणात उतरणार हे आपण जाणून घेऊया। प्रभाग 10 मध्ये पद्यशाली आणि मुस्लिम समाजाची दाट लोकवस्ती आहे आणि त्यांच्याच मतदारांवर तेथील राजकीय गणित ठरतात। गत निवडणुकीत पद्यशाली समाजाच्या मतांच्या जोरावर नगरसेवक पद उपभोगलेली, परंतु पद्यशाली समाजाच्या समस्यांकडे नगरसेवकांनी पाहिलेलं नाही। या प्रभागात बीडी कामगार, लहान मोठे व्यावसायिक, व्यापारी, उद्योजक यांचा प्रभागात समावेश असून प्रभाग समस्यांनी ग्रस्त आहे। या प्रभागातून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे शहर प्रमुख सचिन जाधव यांच्या पत्नी अश्विनी सचिन जाधव रिंगणात उतरणार आहे। तसेच आमदार संग्राम जगताप यांचे कट्टर समर्थक वर्चस्व ग्रुपचे अध्यक्ष सागर मुर्तुडकर यांनीही याच प्रभागात दंड थोपटलेत। जनसंपर्क तांडगा असल्याने सागर मुर्तुडकर यांची उमेदवारी या प्रभागात महत्त्वाची ठरू शकते। तसेच या प्रभागातून ॲडव्होकेट धनंजय जाधव, सुप्रिया जाधव, श्रीपाद छिंदम, श्रीकांत छिंदन, मालनताई ढोणे, सूरज जाधव, उपमहापौर दीपक सूळ, मुदस्सर शेख, संजय डापसे, महेंद्र बिज्जा, संजय हिंजे, नरेश चव्हाण, प्रवीण ढोणे निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत। प्रभाग 11 मध्ये भाजपकडून माजी सभापती सुभाष लोंढे निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत। विकास कामं आणि जनसंपर्क ही लोंढे यांच्या जमेची बाजू असणार आहे। नालेगाव विरोधात असलेले सुप्त लाट कवडेंना अडचणीची ठरू शकते असं नागरिक दबक्या आवाजात बोलतात। तेथील गणेश कवडे, किशोर डागवाले, सुभाष लोंढे, अजय चितळे, संतोष गेनप्पा, सुनीता मुदगल, छायाताई विजय चितळे, विक्रम राठोड, विशाल वालकर, सुमित वर्मा, महेंद्र बोज्जा, संतोष बोज्जा, विक्री वाद्या, बंटी ढापसे, अनिल गुट्टाणी, मयूर बोचुघोळ, कुमार सुसरे, प्रशांत मुथा, मयूर मैड, परवेश शेख, पियुष संचेती निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे। प्रभाग 12 मध्ये मध्यवर्ती शहरातील माळीवाडा हा परिसर येतो। या परिसरात दाट लोकवस्ती असून तेथे कायम रस्त्याची दुरावस्था असते। याच प्रभागात ग्रामदैवत श्री विशाल गणेश मंदिर असल्यामुळे तेथे कायमच वर्दळ असते। या प्रभागात 25 ते 30 वर्ष नगरसेवक पद भोगलेली मातब्बर मंडळी आहेत, परंतु त्यांच्याकडून अद्यापही प्रभाग समस्यामुक्त झालेला नाही। हे या प्रभागातील नागरिकांचं दुर्दैवच म्हणावं लागेल।
सत्तेसाठी काही पण करण्याची तयारी येथे दिग्गज मंडळी करताना तेथील नागरिकांनी पाहिलेत। या प्रभागातून शिवसेनेचे माजी शहर प्रमुख संभाजी कदम, बाळासाहेब बोराटे, ऋषिकेश कावरे, माजी महापौर सुरेखा कदम, मंगल सुनील लोखंडे, तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून आरती रासकर, ओमकार घोलप, अरुणा घोलप, संजय घुले, ओमकार, कैलास मामा गिरवले यांच्यासह लंकेश हरबा, चंद्रकांत भंडारी, अल्तमश जरीवाला, भाषेट कुरेशी, ॲडव्होकेट सागर सोनवणे, नज्जू पहिलवान निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहे। या प्रभागात शिवसेनेकडून निवडणूक लढण्यासाठी अनेक जण तयारीत आहे, त्यामुळे शिवसेनेमध्ये बंडखोरी होण्याची शक्यता वर्तवली जाते। महापौर पद आणि अनेक वेळा नगरसेवक पद उपभोगूनही या प्रभागाच्या समस्या अजूनही तशाच आहे, त्यामुळे नागरिक तीव्र नाराजी व्यक्त करताना पाहायला मिळतात। प्रभाग 13 मध्ये प्रमुख रस्त्यांची कामं झालीत, परंतु अंतर्गत रस्त्यांची समस्या जैसे थेच आहे। पिण्याच्या पाण्याची समस्या मोठी आहे। हमाल पंचायतचे अध्यक्ष अविनाश घुले यांच्यासाठी हा प्रभाग सोयीस्कर असल्याचं मानलं जातं। या प्रभागातून मनेश साठे, अविनाश घुले, सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष सुरेश बनसोडे, विपुल शेटिया, कमलेश भंडारी, सुजाता गोरख पडोळे, अतुल जाधव, विशाल पटवेकर, मिलिंद कानडे, अभि भिंगारदिवे, स्वप्नील शिंदे, हर्षल बोरा, उमेश साठे निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यासाठी सज्ज आहेत। मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? कोणता पक्ष कोणत्या उमेदवाराला उमेदवारी देईल? ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि पाहत रहा आमचं यूट्यूब चॅनल। नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा